नासिक के चांदवड तालुका स्थित वडनेर भैरव में किसान रघुनाथ साड़ोबा वक्ते ने तुर्की संकरित बाजरे का सफल प्रयोग किया है, जिसकी बालियां 3 से 4 फुट लंबी पाई गई है। उन्होंने यह बीज सोलापुर से प्राप्त कर अपने खेत में प्रशिक्षण के रूप में लगाए थे। इस नवाचार से क्षेत्र के अन्य किसान भी प्रभावित हुए हैं और इसे कृषि क्षेत्र में एक नई संभावनाओं के रूप में देखा जा रहा है। किसानों के अनुसार यह प्रयोग उत्पादन वृद्धि की दिशा में महत्वपूर्ण साबित हो सकता है। माझं नाव रघुनाथ साळोबा वक्ते, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तर हे बियाणं माझे जोडीदार आहे सोलापूर जिल्ह्यातले, त्यांच्याकडं मी पाहिल्यानंतर पाठपुरावा केला का मला तुर्कीचं बियाणं मिळेल का, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मिळू शकतं बा। मग मी त्यांना विचारलं बा त्याचा रेट काय आहे काय नाही परवडण्यासारखं। मग त्यांनी मला 890 रुपये सांगितलं किलोचे। मग म्हटलं जे होईल ते होईल, आपण करून पाहू जगा वेगळं काहीतरी। कारण इथून माग पारंपरिक बाजरी घेत आलो ते 10 इंच 11 इंचचं कणीस, पण ह्या कणसामध्ये मला जास्त बांधी दिसली। मग मी ते बियाण्याचा पुरावा केला, त्यांना पैसे पाठवले, मला 900 रुपये किलोनं बी मिळालं तुर्कीमधलं। आणि मग ते मी पेरल्यानंतर बुवा गॅरंटी आहे का नाही आहे, आपला देश वेगळा तुर्की देश वेगळा, पण तिथं दुष्काळ आहे, आपल्याकडे दुष्काळ नाही। मग आपल्याकडे होऊ शकतं बुवा असं गृहीत धरलं मी पक्क, आणि काहीतरी जगा वेगळं आपण करून बघू म्हणून या उद्देशानं नवीन पीक घ्यायचं तयारी केली। चिरंजीवाने मान्यता दिली, त्यानं पैसे पाठवले, बियाणं उपलब्ध केलं आणि ट्रॅक्टरनं मी पेरलं। आज 3.5 महिन्याचं पीक झालेलं आहे तयार। किती महिन्यात निघतं सरासरी तरी? सरासरी 4 महिन्याच्या आत। आणि आपलं सरासरी पारंपरिक जे पीक करतो ते किती दिवसात निघतं? ते 4 महिन्यात बाजरीचं? हो, त्याला 4 महिने, याला 4 महिने? 4 महिन्यात। बरं, ते एकरी किती निघालची अपेक्षा आहे तुम्हाला याची? याची मला तर एकरी 20 क्विंटलची अपेक्षा, कमीत कमी। हां जास्तीचं ते 30 क्विंटल पर्यंत होऊ शकतं। हां जोडीदारानं 27 क्विंटल घेतलेलं एकरी। हं. आणि याचा बियाण्याचा वापर एकरी 1.5 ते 2 किलो लागतं बियाणं। 2 किलो जास्त होतं, पण 1.5 किलोच्या पुढे 2 किलोच्या आसपास। याची लागवड पद्धत कशी आपल्या याच्यासारखीच का वेगळी? आपल्या पारंपरिक शेती करतो आपण बाजरीची, त्याच पद्धती? त्याप्रमाणेच आता ट्रॅक्टरनंच पेरलेलं आहे, मग पेरणी यंत्रानंच पेरलेलं आहे। लागण पद्धत सोपी आपल्या याच्या पद्धतीने? आपल्या पद्धतीनं। आणि तुम्ही कशी संकल्प सुचली तुम्हाला हे करण्यासाठी? की हे मला मोबाईलवर पाहायचे, कोणताही नवीन पीक पाहायची खूप आवड आहे। त्या आवडीनुसार मी मोबाईल चालत गेलो, त्यावेळेला मला ही तुर्कीची बातमी दिसली। मग मी ते बातमीनुसार मी पाठपुरावा केला का आपल्याला हे नवीन पीक करायचं बा। आणि मग तुम्ही हे कुठून आणलं मग हे पीक? मी सोलापूरहून जोडीदाराकडून बोलवलं, त्याने मला बी उपलब्ध करून दिलं। आता सोलापूरचे सलगरे। आता किती दिवसाचं पीक आहे हे? आता 3.25 महिने झालं, दाणे भरलेले, म्हणजे आणखी 3 आठवड्यामध्ये होऊन जाईल पक्क। नमस्कार, माझे नाव पंडित भास्कर वक्ते, वडनेर भैरव। मी साधारणतः 10 ते 15 वर्षापासून बाजरी पेरणीचं काम करतो आहे। बाजरी पेरत असताना सलग दरवर्षी नवीन अनुभव घेत असताना, पेरणी करीत असताना हे आमची चुलते रघुनाथ साळोबा वक्ते यांनी मला एक पोस्टामार्फत एक नवीन बियाणं आणून दिलं। मला कुठल्याही प्रकारची त्याची जाण नसताना पण माझ्या अनुभवानुसार माझ्या पद्धतीने 12x6 इंचावरती ती बियाणं पेरलं गेलं, तुर्की नावाचं, आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचं हे पीक उभं राहिले। असंच वडनेर भैरव गावामध्ये भैरवनाथाच्या साक्षीने प्रत्येक शेतकरी असंच प्रगती करीत राहो, त्याकरिता सर्वांनी असंच प्रयत्न केले पाहिजे। आणि हे वडनेर भैरव गाव भैरवनाथाच्या साक्षीनं काम करीत असताना कुठंच आमच्या गावामध्ये अजून आतापर्यंत कोणताच शेतकरी मागे हरलेला नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं गाव म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे।